हॅलो, मी चंद्रशेखर बाग. आज आपण परत बोलणार आहोत मुलांच्या पर्सनल एज्युकेशन आणि जनरल एज्युकेशनबद्दल. पर्सनल एज्युकेशनबद्दल डिस्कशन करण्याच्या आधी मला पालकांच्या मनामधली काही भीती किंवा पालकांच्या मनामध्ये असणारा काही इरेशनल बिलीफ एज्युकेशनबद्दलचा जो आहे त्याच्याबद्दल चर्चा करायला जास्त आवडेल. आज मी जे बोलणार आहे ते ऐकताना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटू शकतं, पण सुरुवातीलाच एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की पालक मुलांबद्दल जो विचार करतात तो चुकीचा नसतो, परंतु तो विचार खूप काळजीतून आलेला असतो. जी मुलं आता प्री प्रायमरी स्कूलमध्ये किंवा प्रायमरी स्कूलच्या स्टेजमध्ये आहेत किंवा प्रायमरीमधून सेकंडरी स्कूलच्या स्टेजमध्ये जाणार आहेत, त्या मुलांच्या पालकांचं सुद्धा एक वय असतं. जसं मुलांचं एक वय असतं तसं पालकत्वाचं सुद्धा एक वय असतं, पॅरेंटिंगचं सुद्धा एक एज असतं. सो या एजमध्ये असणाऱ्या पालकांवरती बऱ्याच वेळा या पद्धतीने बोललं जातं की हे पॅरेंट्स थोडे केअरलेस आहेत, खूप मुलांचे लाड करून ठेवलेले आहेत, मुलाला खूप लाडवून ठेवलेलं आहे, मुलीला खूप लाडवून ठेवलेलं आहे. या पद्धतीचा कधी कधी पालकांबद्दल बोललं जातं. पण ते पालक केअरलेस नाहीत, ते पालक इनडिफरंट नाही आहेत, ते पालक वरीड आहेत. दे आर वरीड अबाउट द फ्युचर ऑफ देअर किड्स, वरीड अबाउट फ्युचर, वरीड अबाउट कॉम्पिटिशन, वरीड अबाउट सर्व्हायव्हल. पण हाच वरी अनोइंगली मुलांपर्यंत ॲज प्रेशर पोहोचतो. म्हणजे तुम्हाला मुलांबद्दल जी काळजी वाटते ती काळजी मुलांपर्यंत पोहोचवताना असणारे जे एक्सप्रेशन्स आहेत, जे शब्द आहेत किंवा जी बॉडी लँग्वेज आहे, कदाचित त्या बॉडी लँग्वेज, त्या एक्सप्रेशन्स आणि त्या शब्दांमुळे मुलांपर्यंत केवळ याचं प्रेशर पोहोचतं आणि तुमची काळजी पोहोचत नाही. बहुतेक पालक म्हणतात आम्ही मुलांवर प्रेशर टाकत नाही, आणि ते खरंही असतं. पण प्रेशर नेहमी शब्दांमधून येत नाही. प्रेशर हे बिहेवियर, एक्सपेक्टेशन्स, सायलेन्स आणि रिॲक्शनमधून आपण जे फील करतो ना ते मूल ॲब्सॉर्ब करतं. म्हणजे मुलांचं मन, मुलांच्या भावना या इतक्या नाजूक असतात की तुमच्या वर्तनाला ते आतमध्ये भावनिकरित्या ॲब्सॉर्ब करत असतात. ते फक्त पाहत नसतात, ते फक्त ऐकत नसतात, तर ते त्याला ॲब्सॉर्ब करत असतात. त्यांच्या आतमध्ये ते उतरत असतं आणि रुजत असतं. कारण मुलांना शब्दांपेक्षा भावना जास्त समजतात आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात. उदाहरणच द्यायचं झालं तर तुला आत्ताच्या एक्झाममध्ये मार्क्स किती मिळाले, हे वाक्य प्रेशर नाहीये, हे वाक्य प्रेशर नाहीये, पण ते वाक्य कसं विचारलं जातं ते प्रेशर असू शकतं. जर टोन अँशियस असेल, हरी असेल, एक्सपेक्टेशन्स असतील तर मुलाला मेसेज जातो मी एक्झाममध्ये दिलेला ॲन्सर इम्पॉर्टंट आहे, माझा परफॉर्मन्स इम्पॉर्टंट आहे. रिपोर्ट कार्ड पाहिल्यानंतर किंवा मुलाचे मार्क्स पाहिल्यानंतर काही पालक काहीच बोलत नाहीत, पण चेहऱ्यावर डिसअपॉइंटमेंट असते. त्या एका एक्सप्रेशनमधून मुलाला शिकायला मिळतं मी इनफ नाही, आय एम नॉट इनफ. कधी कधी प्रेशर शब्दात नसतं, ते शांततेत असतं. रिझल्ट नंतर घरामध्ये पसरणारी शांतता, हे घरातलं ऑकवर्ड वातावरण, हे सायलेन्स खूप लाऊड असतं. म्हणजे मुलांपर्यंत तुमचं प्रेशर हे लाऊडली पोहोचलेलं असतं. मुलांमध्ये केलं जाणारं कंपॅरिझन हे सुद्धा मुलांवरती खूप प्रेशर क्रिएट करू शकतं. त्याचा मुलगा IIT मध्ये गेला, हे एक सेंटेन्स तुमच्या मुलासाठी प्रेशर बनते. आज डायरेक्ट कंपॅरिझन खूप कमी आहे, परंतु इनडायरेक्ट कंपॅरिझन याच पद्धतीने कदाचित या शब्दांमधून आणि अशा भावनांमधून मुलांपर्यंत पोहोचत असतं. कंपॅरिझन मोटिवेशन देत नाही, कंपॅरिझन तुमच्या मुलाची आयडेंटिटी ब्रेक करतं. कंपॅरिझनमुळे तुमच्या मुलाची सेल्फ आयडेंटिटीची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कुठेतरी ब्रेक होते. हे प्रेशर प्रत्येक मुलावर वेगवेगळा परिणाम निर्माण करू शकतं. म्हणून मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एज्युकेशन हे पर्सनल आहे, जनरल नाही. तुमच्या मुलासाठी ज्या गोष्टी पर्सनली तुम्ही घेता त्या पद्धतीने तुमच्या मुलासाठी दिलं जाणारं एज्युकेशन जर पर्सनल असेल तर ते मूल त्या एज्युकेशनला आनंदाने ग्रास्प करायला सुरुवात करू शकतं. हे प्रेशर प्रत्येक मुलावर वेगवेगळा परिणाम करू शकतं. काही मुलं ओव्हर परफॉर्म करतात. ओव्हर परफॉर्म करणं म्हणजे मुलं प्रूव्ह करायला सुरुवात करतात, मुलं प्रूव्ह करून देण्याचा प्रयत्न करतात, येस आय एम कॅपेबल. ते बाहेरून जरी प्रूव्ह होत असतील तर आतमध्ये त्यांच्या आतमध्ये प्रचंड एन्झायटी तयार झालेली असते. परफॉर्मन्स एन्झायटी असते आणि फ्युचरबद्दलची एन्झायटी असते. स्वतःबद्दल ते फार डिस्कम्फर्ट फील करत असतात. सम चिल्ड्रन स्टार्ट टू विड्रॉ देमसेल्फ, ते स्वतःला विड्रॉ करायला सुरुवात करतात. ते प्रयत्न कमी करतात, ते लेझी नसतात, पण ते मेंटली टायर्ड असतात, थकलेले असतात, कंटाळलेले असतात. सम चिल्ड्रन शट डाऊन देमसेल्फ इमोशनली,
ते मुलं बोलणं कमी करतात, सायलेंट होतात, त्यांची चिडचिड वाढते. मुलांचं बिहेवियर बदलतं ते आपल्याला दिसतं, परंतु त्यांचं बिहेवियर बदलण्यामागचं जे कारण असतं ते असतं इमोशनल आणि कदाचित ते प्रेशरमधूनच आलेलं असतं. म्हणून मी पहिल्यांदा म्हणालो की पालकांचं वागणं किंवा पालक चुकीचे नाही आहेत. पालकांची काळजी चुकीची नाही आहे. परंतु पालकांची मुलांपर्यंत पोहोचणारी काळजी जी आहे, ती काळजीची जी भाषा आहे किंवा त्या काळजीचं जे एक्सप्रेशन आहे, कदाचित ते चुकीचं असल्यामुळे मुलांपर्यंत या गोष्टीचा चुकीचा संदेश जातो, रॉंग मेसेज जातो आणि त्याच्यातून ते मुलं अंडर प्रेशर जगायला सुरुवात करतात. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अरे याचे रिझल्ट चांगले आहेत, याचे मार्क्स चांगले आहेत, हिचे मार्क्स चांगले आहेत, याचा कॉन्फिडन्स कुठे गेलेला आहे? त्यांच्या ॲज अ पर्सन त्यांच्या बिहेवियरमध्ये जो कॉन्फिडन्स एक्सपेक्टेड आहे तो कॉन्फिडन्स दिसत नसतो. त्याच्या मागे ते मुलं मेंटली फक्त प्रेशरमध्ये असतात, त्या अभ्यासाच्या आणि परफॉर्मन्सच्या. त्यामुळे याच्यामध्ये आपला दोष नाही आहे. वी आर विक्टिम ऑफ विक्टम हे वाक्य मी आज वापरतोय, परंतु हे वाक्य तुमच्या कानावर अनेक वेळा पडणार आहे. वी आर विक्टिम ऑफ विक्टम्स. आपल्याला इमोशनल हँडलिंग शिकवलं गेलेलं नसतं. आपल्या एक्सप्रेशन्स, आपली लँग्वेज, आपली बॉडी लँग्वेज, आपले फेशियल एक्सप्रेशन्स यांचे होणारे परिणाम आणि मुलांच्या मनामध्ये त्याच्या राहणाऱ्या आठवणींपेक्षा त्यांच्या भावनांमध्ये जे डीप इम्प्रेशन्स त्याचे तयार होणार आहेत ते आपल्याला शिकवलं गेलेलं नसतं. कदाचित आजच्या काळामध्ये पॅरेंटिंग म्हणजे कंट्रोलिंग नाही, ते कधीच नव्हतं. परंतु आज हे स्पेशली सांगायची गरज आहे की आजच्या काळामध्ये पॅरेंटिंग म्हणजे कंट्रोलिंग नाही, तर पॅरेंटिंग म्हणजे गायडन्स आहे. वी आर गाईड. हे सगळं बदलण्यासाठी मोटिवेशन पुरेसं नाही आहे किंवा हे सगळं बदलण्यासाठी हा असा एखादा व्हिडिओ पुरेसा नाही आहे कदाचित. यासाठी आपल्याला इमोशनल क्लॅरिटी पाहिजे. म्हणून पालकांसाठी आम्ही एक स्ट्रक्चर्ड पॅरेंट्स गायडन्स प्रोग्राम तयार करत आहोत, जिथे ॲक्च्युली या इमोशन्स आणि बेसिकली आपले बिलीफ हे समजून घ्यायला आणि समजायला मदत केली जाणार आहे. मुलांवर प्रेशर न वाढवता किंवा त्यांचा गाईड बनून त्यांना त्यांच्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आपण कशी मदत करू शकतो हे स्टेप बाय स्टेप आणि सिस्टमॅटिकली आम्ही ट्रेन करणार आहोत, शिकवणार आहोत. जे पालक सिरियसली याच्यावरती विचार करायला आणि काम करायला तयार आहेत किंवा जे पालक सिरियसली क्लॅरिटी शोधत आहेत त्यांनी क्लॅरिटी हा मेसेज मला करावा किंवा मेसेज बॉक्समध्ये क्लॅरिटी असं टाईप करावं. कारण चांगले पालक केवळ प्रयत्नांवर थांबत नाहीत किंवा ते फक्त उपदेशांवर थांबत नाहीत, तर ते शिकायलाही तयार असतात. कारण मी मगाशी ज्या पद्धतीने म्हणालो, वी आर विक्टम ऑफ विक्टम्स आणि आपल्याला हे चित्र बदलणं गरजेचं आहे. कदाचित आपल्या मुलाच्या भविष्याच्या वाटेमध्ये आपले स्वतःचेच इरॅशनल बिलीफ उभे तर राहत नाहीत ना. मुलाच्या आणि आपल्या नात्यामध्ये आपले बिलीफ्स अडचण बनून उभे तर राहत नाहीत ना, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कारण आपण घेतलेली काळजी ही उद्या त्या मुलांची शिकार बनण्यापासून वाचवणार आहेत आणि त्यांना नवीन शिकार तयार करण्यापासून वाचवणार आहेत. सो मुलांचं पर्सनल एज्युकेशन हे पर्सनल आहे आणि ते एज्युकेशन पर्सनली आपल्याला समजण्यासाठी हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मुलांवर आपण अननोईंगली प्रेशर वाढवतो. मुलांना पर्सनल एज्युकेशन शोधण्याआधी कदाचित आपल्याला स्वतःचे बिलीफ शोधणं गरजेचं आहे आणि त्याला आपण स्वतः समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी खास पालकांसाठी बनवलेला आहे. पुढच्या व्हिडिओसाठी मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स मला नक्की कळवा. मला अजून काम करण्यासाठी तुमच्या कमेंट्सची नक्कीच मदत होईल. थँक्यू सो मच.